आता बातमी आहे नाशिकमधून महिलेची आत्महत्या प्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी एका महिलेने सासरच्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं। आत्महत्या प्रकरणी 5 जणांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पती, सासू आणि 3 नंदांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे। सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ तसेच चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत उल्लेख केला होता। चिठ्ठी लिहून महिलेने आत्महत्या केल्यानंतर माहेरचं कुटुंबीय संतप्त झाले असून आमच्या मुलीला न्याय द्या, पोलिसांकडे नातेवाईकांनी अशी मागणी केली आहे। आणि काय तुमची मागणी? मागणी आमची हीच आहे का त्याला माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांनी माझ्या जन्मठेप दिली पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे। आणि त्या लोकांनी खूप माझ्या बहिणीचा छळ केला, खूप त्रास दिल्याच्या नंतर तिने मला फोनवर सांगितलं का असं असं झालेलं आहे। मी त्या विषयावरून मी तर एक फिर्याद दिलेली पंचवटी पोलीस स्टेशनला। तर माझी फक्त एवढंच विनंती आहे का त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना जन्मठेप झाली पाहिजे। तुमच्या बहिणीला जो त्रास दिला जात होता त्याच्यापूर्वी तुम्ही काही पोलीस ठाण्यात तक्रार वगैरे काहीच नाही। लग्नाला 6 महिने झालेले होते, तर आम्ही ते पोलीस स्टेशन मध्ये जायचा काही विषयच नव्हता आणि तिने आम्हाला कधी कळवलं पण नाही का एवढा त्रास आहे म्हणून, फक्त रक्षाबंधनच्या वेळेस ती आमच्या घरी आली। घरी आल्याच्या नंतर तिने असं सांगितलं का भाऊ ते लोक मला बोलवत आहेत। 10 दिवसाकरता त्यांनी पाठवलेलं होतं तिला, तर 10 दिवसाकरता नंतर पाठवलं, त्याच्यानंतर ते टॉर्चर करायला लागले, बा तुम्ही पाठवून द्या तिला असं तसं। मग तिची तब्येत थोडी खराब होती, तर मग आपण तिला पाठवून दिलं 10 दिवसांनी। मग त्याच्यानंतर दिवाळीत परत आणलं आम्ही तिला, तर दिवाळीत त्यांनी खूप त्रास दिलाय, तिचा मानसिक छळ बी केला, परत तिच्यावरती काही आरोप बी लावले, तिला म्हणजे खूपच त्रास दिलेला आहे का म्हणजे तिला डायरेक्ट तिच्या चरित्र्यावरती बी संशय घेतला। म्हणजे तिला म्हणजे पर्यायच नव्हता, काय करू काय नाही। मग तिने शेवटचा पर्याय तो निवडला आणि शेवट तिने तिचा जीव संपवला, हे केलं। याच्या आधी काय सांगत होते तुम्हाला किंवा नोटमध्ये जे म्हटलंय त्या नोटमध्ये तिने मला नाही बोलण्यात तिने मला सगळ्यात आधी फोन केला का भाऊ तुझ्या मोबाईल वरती मी व्हॉट्सअप वरती काही चिठ्ठ्या पाठवलेल्या आहे, त्या तू वाचून तुझ्या फॅमिलीला बी सांग, पूर्ण फॅमिलीला, हा जेवढ्यांना सांगता येईल तेवढ्यांना सांग। तर मी तिने फोन तेवढा मला बोलल्याच्या नंतर मी तो फोन कट केला आणि त्याच्या 10 मिनिटांनी मला परत फोन आला तिच्या नंदीच्या मुलाचा, म्हणे मामा तुम्हाला मामीने लवकर घरी बोलवलेलं आहे। तर मी तेवढ्याच वेळात निघालो, तेवढ्या वेळात तिथं पोहोचल्याच्या नंतर तिची अवस्था खूप बॅड होती। तर मी तिथं रिक्षा बोलवली, माझ्या हाताने मी रिक्षात टाकलं, तिच्या सासूला व तिच्या नंदीला सोबत घेऊन आम्ही सद्गुरू हॉस्पिटलला तिची ट्रीटमेंट चालू केली। तिथून तुम्ही जी फिर्याद दिलेली आहे त्याच्यामध्ये कोणाकोणावर तुम्ही कारवाई होण्यासाठीची मागणी केली? कोण तिच्या नवऱ्यावरती, तिच्या 3 नंदांवरती, सासूवरती, या 5 आरोप्यांना अटक झाली पाहिजे, यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे। नाशिकच्या पंचवटी भागामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येचं कारण तिची कौमार्याची परीक्षा घेण्यात आली होती असं समजलं जातं। खरं तर कौमार्याची चाचणी घेणं हा गुन्हा ठरवला गेलेला आहे। महाराष्ट्र सरकारने निलमताई गुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसं सांगितलेलं आहे आणि तसे प्रत्येक पोलीस स्टेशनला आदेशही दिलेले आहेत। असे होऊ नये असे गुन्हे घडत आहेत, त्यामुळे या घटनेमध्ये महिला आयोगाने लक्ष घालावं, पोलिसांनी सबळ पुरावे गोळा करून सदर महिलेस न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। तेच सांगितलं, चारित्र्यावर शिंतोडे उडवले, चारित्र्यावर संशय घेत होते। सर खरं तर या संबंधी महाराष्ट्र राज्य सरकारने कठोर कायदा केलेला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन खरं तर अलाऊ नाहीये अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी तसा दावा केलेला आहे। या सगळ्या अनुषंगाने आपण नेमका कोणता कलम ऍड केला? याच्यामध्ये आपण 498 हुंडाबळी, हुंड्याची मागणी करणे, मानसिक छळ वगैरे करणे, त्याच्यानंतर विवाहित महिलेस मृत्यूस कारणीभूत ठरणे 304, जो IPC जुना आहे 304B, आता नवीन सेक्शन त्याचं 80 झालेलं आहे, 85 BNS, आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे 306, 108 BNS सेक्शन। या पद्धतीने आपण गंभीर असे सेशन कमिटी सेक्शन लावलेले आहेत। त्याच्यामध्ये बाकीचं साक्षीदारांचे जबाब, इतर पुरावे येतील त्यानुसार यामध्ये कलमांची वाढ होण्याची शक्यता आहे।
आपण याच्यामध्ये तात्काळ याच्यामध्ये विनाविलंब FIR दाखल करून घेतलेले आहेत आणि यामध्ये जे आवश्यक आहेत यामधील आरोपीला ताबडतोब आपण ताब्यात घेतलेले त्यांना आणि जास्तीत जास्त आपण लवकरात लवकर याचं साक्ष पुरावे घेऊन दोषारोपपत्र सादर करून आपण चार्जशीट दाखल करणार आहोत याच्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक.